ठाकरे सरकार तर राज्यात आता देशातल्या महाराष्ट्रातला गुंफा घेण्यात आणि विकण्याचा धंदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महोदयांनी सुरू केला आहे। आज बिल्डर कडून महाकाली गुंफा घेणं, विकणं, टीडीआर देणं, उद्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिका आणि नगर विकास खाता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असाच प्रकाराने कुणीतरी उद्या महालक्ष्मी मंदिराचं टीडीआर विकत द्यायला आले तर उद्धव ठाकरे त्यांना पण त्यांचंही स्वागत करू शकतात, आम्हाला आश्चर्य होणार नाही। महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्याला लांछनास्पद बाब आहे। मुंबई महापालिकेचे कमिशनर आज शाहिद बालवा, अविनाश भोसले, विनोद गोयंका हे जे त्रिकूट बिल्डर आहे, आधी त्यांनी महाकाली केव जाणारा रस्त्याचा टीडीआर दिला त्यांना, आणि आता महाकाली गुंफा जी 2000 वर्ष जुनी गुंफा आहे, 2000 वर्ष, अनेक वर्ष लोक तिथे येतात जातात, आणि त्यावर शाहिद बालवा आणि कंपनीचा हक्क दाखवून त्यांना टीडीआर देण्याचा अट्टहास मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केला आहे। आणि यांच्यासाठी हे महाकाली केव जाणारा रस्ता आणि महाकाली गुंफा यांना टीडीआर मिळावा, त्यासाठी नगर विकास मंत्रालयाने 26 सप्टेंबर 2020 ला एक जीआर काढला। आश्चर्याची बाब अशी आहे की याच मुंबई महापालिकेने 13 जून 2019 रोजी मुंबई महापालिकेने असा महाकाली केवचा टीडीआर देता येत नाही असा निर्णय त्या बिल्डर्सना कळवला होता। या टीडीआर साठी 2014 मध्ये हे बिल्डर्स मुंबई उच्च न्यायालयात गेले होते, याचिका दाखल केली होती, त्यात प्रेयर मागणी केली होती की महापालिकेला डिरेक्टिव्ह द्या, आम्हाला टीडीआर द्यावा। उच्च न्यायालयाने त्यांची मागणी मान्य केली नाही। आजपर्यंत ती याचिका पेंडिंग आहे, आणि शिवसेना ठाकरे सरकारची दादागिरी बघा। मी आपल्या समक्ष हे महापालिकेचं 24 डिसेंबर 2020 चं पत्र देत आहे। त्यात महापालिकेचा अधिकारी लिहितात हा टीडीआर यांना देण्यात यावा, आणि त्यात पुढे लिहितात यासाठी आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया किंवा भारत सरकार किंवा मुख्य न्यायालयाची परवानगीची गरज नाही, हे सरळ लिहितात। गमतीदार गोष्ट असे की हेच मुंबई महापालिका, हेच महाराष्ट्र सरकार 2014 चा पिटिशन मध्ये रिस्पॉन्डंट आहेत। भारत सरकार आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया आहे, महाराष्ट्र सरकार महापालिका आहे, आणि हायकोर्टाने जो एक ऑर्डर दिला की प्लीज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला नोटीस पाठवा, त्यांचा रिस्पॉन्स जाणून घ्या। 2015 ते 2020 बिल्डर हल्ला सुद्धा नाही।
2019 मध्ये फडणवीस सरकारने नाकारलं, 2013 मध्ये पृथ्वीराज चव्हाण सरकारने नाकारलं, आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याबरोबर जी फाईल जून 2019 मध्ये बंद झाली होती, ऑक्टोबर 2020 मध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे जी यांच्याकडून प्रेरणा घेऊन शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये कमिशनरला पत्र दिलं, आणि आमच्या मुंबईत महापालिका आयुक्त तर सीएमओचे सचिव आहे, त्यांनी लगेच त्या पत्रावर नोंद केली, याच्यावर ताबडतोब कारवाई करा. महापालिकेने लगेच आपल्या आधीचे सगळे निर्णय, मुंबई हायकोर्टाचा निर्णय सगळं बदललं, आणि हा निर्देश की भारत सरकारला विचारायची गरज नाही, आर्किओलॉजिकल सोसायटीला विचारायची गरज नाही, आणि डायरेक्ट त्या बिल्डरला टीडीआर आपण द्यावा, ही स्थिती तिथे जाणाऱ्या रस्त्याबद्दलची होती. मी स्वतः महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांच्याकडे कोणतेही कागद नाही. मी त्यांना सांगितलं की याचे जे मूळ मालक होते, ज्याला अधिकार आहे, त्यांच्या एग्रीमेंटची कॉपी आहे. 1913-14 मध्ये 1913-14 मध्ये तत्कालीन मालक मिस्टर फर्नांडिस आणि मिस्टर रिबेलो यांनी भारत सरकारला एग्रीमेंट करून ही जमीन दिलेली आहे. तिथून 50-100 वर्ष कोणताही कॉम्पेन्सेशनचा वाद नाही. त्यावेळी तो परिषद ठाण्यामध्ये होता, त्याची कुठली पडताळणी नाही, एएसआयला विचारलं नाही, भारत सरकारला विचारलं नाही, आणि टीडीआर देण्याच्या निर्णयावर पुढे जा. फक्त एवढंच नव्हे, ही जी जागा आहे, हे आपल्याला मी सगळेच पेपर दिलेले आहेत, जे मिस्टर फर्नांडिस फॅमिली आहे त्यांना इंग्रजांनी 1805 पासून 999 इयर्सच्या लीजवर दिलेली आहे. भारत सरकारचे सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया अंडर काउंसिल ऑन 27/05/1905 for a period of 919 years commencing from 1st August 1805. त्यात पुढे हेही लिहिलं आहे की 21/7/1914 ला एग्रीमेंट वॉज एंटर्ड बिटवीन देन ऑनर अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. महापालिकेची पूर्ण फाईल माझ्याकडे आहे, त्याची ऑफिशियल फोटोकॉपी. या फाईलीत महापालिकेने काहीही इन्क्वायरी केली नाही, कुणाला विचारलं सुद्धा नाही, कुणाला पत्रही पाठवलं नाही, बिल्डरला एक क्वेश्चन विचारलं नाही की हु हॅज गिवन यू राईट, व्हॉट इज युअर एग्रीमेंट, टर्म्स, कंडिशन, वेर इज द एग्रीमेंट ऑफ 1914. काहीही विचारलं नाही. फक्त उद्धव ठाकरे साहेबांना शाहिद बालवा, अविनाश भोसले या बिल्डर्सना नवीन वर्षाची गिफ्ट द्यायची होती, म्हणून उद्धव ठाकरे साहेब महाकाली माता, तिथं मंदिर आहे, त्या गुंफामध्ये महापालिका माता, त्या मातेचं मंदिरचं खरेदी विक्री करण्याचं पाप हे ठाकरे सरकार करीत आहेत. उद्या ते महालक्ष्मी मंदिर, सिद्धिविनायक मंदिराचं पण आता सौदा करायला बसणार. मी उद्धव ठाकरे साहेबांचा निषेध करतो, आणि सरकारने या प्रकरणात ताबडतोब माफी मागावी, आणि हे सगळे जे शाहिद बालवा बिल्डर्स, अविनाश भोसले बिल्डर्स, विनोद गोयंका बिल्डर्स, त्याचेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे जे संबंध असेल असू द्या, आम्हाला त्याची पर्वा नाही. पण महाराष्ट्राचा 12.5 कोटी
लोकांच्या भावनांची खेळू नका एवढी वॉर्निंग मी उद्धव ठाकरे सरकारला देतोय. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला दिलेले आहेत आणि नंतर लागले तर पूर्ण फाईलची कॉपी पण देणार. या डॉक्युमेंट तुम्हाला थोडं आरामથી वाचलं की सगळं कळेल. यार TDR काय उल्लेख हां हो बरोबर आहे बरोबर आहे. हा सांगतो ना हा TDR मी जसं आपल्याला सांगितलं 19 जून मध्ये रिजेक्ट केला. मी सगळी तारीख बारीक यात दिले आहे. कागद ते दाखवू का? कागद रिजेक्ट करण्याचा कागद दाखवू का? हो तेच म्हणजे तो पहिलं रिजेक्ट करण्याचा बघितलं तर तुम्हाला पुढचा कळेल. चला आपण पहिलं रिजेक्ट करण्याचा बघूया. हे जे पान आहे त्यात डावीकडे ए पॅरेग्राफ लिहिलेला आहे. पान नंबर चुकून वर दिसत नाहीये. त्यात N1 चा नंतरचं पान N1 आणि त्या N1 पॅरेग्राफ मध्ये शेवटची लाईन आहे हेन्स as per the request of the applicant the TDR for the land under reference that is existing case cannot be granted in view of the regulation 2034. ओके. आता याच्या नंतर हे जे तारीख बघा खाली लिहिलेली आहेत 13/6/2019. हा रिजेक्शनचा लक्षात आलं ना. आता त्याचा आधीचं पान घ्या. N13 and N14. तर याचं हे N13 वर तुम्हाला कागद नंबर दिसणार. N13 वर कॉर्नर वर लिहिला आहे N13 आणि त्याच्या नंतरचा पेजचा पहिली लाईन आहे इन द मीन वाइल रिप्रेझेंटेशन डेटेड 7th October 2020 हॅज बीन रिसिव्ड बाय द ऑफिस ऑफ ऑनरेबल म्युनिसिपल कमिशनर फ्रॉम ऑनरेबल MLA श्री दिलीप लांडे एज सीन ऑन पेज 151. ते आहे माझ्याकडे पेज 151. Whereupon the matter was discussed by then the chief engineer, kindly reference is requested to honorable. It would be advisable to obtain opinion of senior counsel. But once you have closed the file, once in 2013 it has been rejected. 2014 High Court did not entertain. Ala lakshat that High Court petition is pending. Then in June 2019 once again BMC rejected. मग 7 ऑक्टोबर 2020 ला परत लिगल ओपिनियन घ्यायची गरज काय? पुढे जाऊ. फर्स्ट पेज म्हणजे प्रेस नोट नंतरचं पेज. हा प्रेस नोट नंतरचा पेज चल बघा. Second last paragraph. It is also opined that NOC from ASI would not be required to acquire the same land if queries in MCGM is only stepping into shoes of landowner and will continue to be subject in danger of 21/7/1914. Copy of the said opinion, हे legal opinion त्यांना आला and copy of the said annex herewith. तर पहिला पॅराग्राफ पासून म्हणजे पहिली लाईन पासून वाचतोय ते दिलीप लांडेचं येते and now legal opinion taken and now you can proceed. असंच मी जे याचा महाकाली केवचर रस्त्याचे पण तुम्हाला पेपर दिले होते त्यात रितसर महापालिका आयुक्तांनी TDR लेटर इश्यू करा आता ऑर्डर इश्यू केले. आता महापालिका सांगते की कमिशनरने ऑर्डर दिलेत पण लेटर इश्यू करायचा बाकी आहे. हियर महापालिका हॅज कम टू अ कन्क्लुजन. फर्स्ट ऑफ ऑल
महाकाली गुंफाला टीडीआर देण्यासंबंधी महापालिका आणि राज्य सरकारने 3दा निर्णय घेतला. 3दा निर्णय घेतला की सवालच पैदा नहीं होता है, कारण की ये 2000 वर्ष जुनी गुंफा आहे. तो निर्णय घेतला, हायकोर्टाने परत तेच केलं. त्यानंतर रिओपन करणं, प्रोसेस स्टार्ट करणं आणि त्यात अशा प्रकारे रेकमेंड करणं हाच गुन्हा आहे. दोन्ही म्हणजे महाकाली के गुंफा आणि त्याचा रस्ता. ते त्यांना सांगू दे ना यार. माझं काय म्हणणं आहे, हा प्रोसेस सुरू करून त्यांनी रेकमेंड केला. मी जे प्रश्न मांडले त्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी महापालिका आयुक्तांना देऊ द्या ना. साहेब, महाकाली गुंफा जाणारा रस्त्याचा लिगल ओपिनियन मी तुम्हाला दाखवला 15 दिवसापूर्वी. त्यांनी ऑर्डर इश्यू केला. अँड व्हेर इज द क्वेश्चन ऑफ लिगल ओपिनियन. मी जे हे बघा, एक वेगळा घेणार अर्थ लागणार नाही, 4 एकत्रित घ्या. 2013 मध्ये पृथ्वीराज चव्हाण सरकारने रिजेक्ट केलं. 2000 वर्ष जुनी गुंफा. तुमच्याकडे काही डॉक्युमेंट आलेले नाहीत, एक कागद नाही त्यांचा फाईलीत. मिल्लरची ऍप्लिकेशन आणि महापालिकेचं डिसिजन. त्यानंतर लीगल ओपिनियन केव्हा घ्यावं लागणार? वेन लॉ इज नॉट क्लिअर. वेन युअर 2 अर्लियर चीफ मिनिस्टर इज रिजेक्टेड, then where is the question of legal opinion? When there is a petition in the High Court and the High Court didn't entertain it, 6 years are over, where is the question of legal opinion? When your file is closed by yourself, एक MLA चा पत्र, काही कागद नाही, काय सपोर्टिंग नाही, नथिंग. इफ न्यू एव्हिडन्सेस आर प्रोड्यूस, नवीन काय तुम्हाला पुरावे की काय कागद दिले समजू शकतो. एक लेटर हेड आहे फक्त. तो प्रोसेस स्टार्ट करणं आणि हे लीगल ओपिनियन नाही आहे. हा लॉ ऑफिसरचा हे आहे रिपोर्ट. लीगल ऑफिसरचा आधारावर लॉ ऑफिसरने सबमिट केलं, यू कॅन इश्यू. तर त्यांनी अशा प्रकाराने करणं आणि हे ते देणार आहेत. मालिका केवळ ऑर्डर झाला. Legal opinion is illegal. Legal opinion itself is illegal on matters of this. माझा दादा, आता 1 मिनिट. जर तुमचं मत, माझं मत हे आहे की 2013 मध्ये रिफ्यूज झाल्यानंतर, रिजेक्ट झाल्यानंतर तो शाहिद बालवा, अविनाश भोसले हायकोर्टात गेले. हायकोर्टाने त्यांची पिटिशन मान्य केली नाही. मान्य नाही केली, परत ते महापालिकेकडे आले. 2019 जून मध्ये ते परत महापालिकेने रिजेक्ट केलं. मग त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये परत ती फाईल रिओपन करण्याचा प्रसंगच कसं होतं? आणि लीगल ओपिनियन मागितला कसा जातो? लीगल ओपिनियन आल्यानंतर तो प्रोसेस कसा केला जातो? तो यू आर बाय. आणि सांगतात एएसआयला विचारू नका, भारत सरकारला विचारू नका. म्हणजे 2 गोष्टी आहे. एक, माझा हातात पर्याय होता की हा घोटाळा कंप्लीट झाल्यानंतर तुमच्याकडे यावं, म्हणजे जनतेकडे जावं. आणि दुसरं, हा घोटाळाचा निर्णय यांनी घेतला आहे आणि त्यांनी जर दिले तर महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही. तर गुंफाचा रस्त्याचा घोटाळा झाला आणि गुंफाचा घोटाळा करत आहे. हा, उद्धव ठाकरे सरकार अब हिंदुओं के मंदिर, गुंफा के बिल्डर के साथ में सौदे करने लगी है. दुख की बात यह है, 2000 साल पुरानी महाकाली गुंफा वो किसी बिल्डर की प्रॉपर्टी है, ऐसा उद्धव ठाकरे जी और मुंबई महापालिका ने दिखाकर उसको टीडीआर देने का प्रोसेस शुरू कर दिया. शहीद बालवा, अविनाश भोसले की इस कंपनी को
2021 का गिफ्ट उद्धव ठाकरे जी दे रहे हैं। दुख की बात यह है कि 2013 में इसी प्रकार का प्रस्ताव आया था, उसको तत्कालीन सरकार ने रिजेक्ट कर दिया। तब पृथ्वीराज चौहान की सरकार थी। 2019 में आया, देवेंद्र फडणवीस जी की सरकार ने रद्द कर दिया, नामंजूर किया। बिल्डर हाईकोर्ट में गया, हाईकोर्ट ने उनकी पिटीशन मान्य, उनकी जो मांग थी वो मान्य नहीं की। और अब अक्टूबर 2000 में उद्धव ठाकरे से प्रेरणा लेकर काम करने वाले विधायक शिवसेना के दिलीप लांडे ने एप्लीकेशन दी और उसके ऊपर मुंबई महापालिका आयुक्त ने प्रोसेस शुरू कर दिया। मुंबई महापालिका के लीगल डिपार्टमेंट ने अपना ओपिनियन महापालिका आयुक्त को सुपुर्द कर दिया। क्या आप इनको टीडीआर दे सकते हो? आपने हाईकोर्ट की परवाह करने की जरूरत नहीं है, आपने भारत सरकार को पूछने की जरूरत नहीं है, आपने आर्कियोलॉजिकल सोसाइटी को पूछने की जरूरत नहीं है। यह जुर्रत है उद्धव ठाकरे जी और उनके नेतृत्व वाली मुंबई महापालिका की। यह जगह 999 इयर्स के लिए अंग्रेजों ने कोई फर्नांडिस फैमिलीज को लीज पर दी थी और उसके पश्चात 1914 में इस जगह के रास्ते का उस समय के मिस्टर फर्नांडिस परिवार ने भारत सरकार के साथ में एग्रीमेंट करके उनको जगह सुपुर्द कर दी। 100 साल कोई कॉम्पेंसेशन के लिए किसी ने कंट्रोवर्सी नहीं खड़ी की, लेकिन ये ठाकरे व शरद पवार सरकार और परिवार के नजदीकी मित्र बिल्डर विनोद गोयनका, अविनाश भोसले, शाहिद बालवा, उनके लिए मैंने 15 दिन पहले महापालिका के उसकी सड़क इसी प्रकार से 100 साल पहले उस समय के मालिक ने भारत सरकार को दी थी। उसका टीडीआर मुंबई म्युनिसिपल कमिश्नर ने मंजूर कर दिया और उसी प्रकार से महाकाली के उसका टीडीआर मुंबई महापालिका आयुक्त उद्धव ठाकरे जी के कहने पर देने जा रहे हैं। हम उद्धव ठाकरे सरकार को चैलेंज करते हैं, आप इस प्रकार के हिंदुओं की, क्योंकि वो महाकाली जो गुफा है उसका जो मंदिर है वो बहुत प्रसिद्ध है, प्राचीन मंदिर है, लोग पूजा अर्चना के लिए जाते हैं। इस प्रकार से मंदिरों के सौदे करने लगे और टीडीआर लेना देने का धंधा शुरू किया तो महाराष्ट्र की जनता ये सहन नहीं करेगी। महाकाली के उस अंधेरी के पास में जोगेश्वरी विक्रोली लिंक रोड के नजदीक में, उस समय पर यह जगह थाने में थी, थाने जिले में थी। और उस समय का जो एग्रीमेंट है उसकी कॉपी ये शाहिद बालवा दे नहीं रहे, महापालिका मांग भी नहीं रही है। उन्होंने कोई कॉम्पेंसेशन का वाद विवाद भी नहीं किया था, खाली ठाकरे परिवार और शरद पवार परिवार के नजदीकी बिल्डर को 2000 की गिफ्ट देने के लिए यह घोटाला है। ओके, थैंक यू। संजय राऊत, प्रताप सरनाईक यांची व्यथा मी समजू शकतो, त्यांच्या मनातली भीती पण समजू शकतो। प्रताप सरनाईकनी 100 कोटीचा दावा ठोकण्याचा दावा केला होता। माझ्या वकिलांनी सांगितलं की किरीट सोमय्या पुन्हा ते तिन्ही आरोप पुनरावृत्ती करीत आहेत, हिम्मत असेल तर दावा करा। संजय राऊत साहेब घाबरले आहेत, त्यांना भीती वाटते की ईडीनी क्रॉस क्वेश्चन केलं तर रहस्य बाहेर येणार।
कारण की HDIL ने PMCचे 5400 कोटी ढापले आणि HDIL आणि प्रवीण राऊत घोटाळ्याच्या अंतर्गत जेलमध्ये होते. तर HDIL आणि प्रवीण राऊत पार्टनर आहे आणि प्रवीण राऊत आणि संजय राऊत पार्टनर आहेत. तर महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे साहेबांकडून समजून घेऊ इच्छिते की या घोटाळ्यांच्यामुळे तुमचा जो ऍक्टिंग म्हणजे कार्यकारी, मला ऍक्टिंग म्हणजे ऍक्टिंग करणारा संपादक असं ते तर आहेतच, हे जर व्यथित होऊन अशा प्रकाराने अग्रलेख लिहित असेल तर चंद्रकांत दादा पाटीलचा प्रश्न एवढंच आहे की अग्रलेख त्यांचे आहे की मालकाचे आहेत, एवढंच आहे. अग्रलेख आणि अग्रलेखची भाषा. संजय राऊत साहेबांचं मी सांगितलं तसा व्यथा समजू शकतोय, जवाब तो देना ही पडेगा. प्रवीण राऊत नोटोरियस अनेक गुन्ह्यामध्ये अडकलेले, त्यांची आणि संजय राऊतची कंपनी म्हणजे परिवारांची याचे डिटेल्स पण मी दिली. 10 वर्षे अकाउंट्सच फाईल नाही केले, बॅलन्स शीट की काय. आणि मोदी सरकारने जे 2017 मध्ये ड्राईव्ह केली की ज्या कंपन्या आता स्टेटमेंट देत नाही त्यांच्यावर कारवाई करून त्यांचं रजिस्ट्रेशन रद्द केलं, ती कंपनी संजय राऊतची कंपनी, एका खासदाराची कंपनी, जे कायद्याचं पालन करत नव्हते त्यांची कंपनी. आणि खासदार आपल्या परिवाराला एका नोटोरियस व्यक्तीची पार्टनरशिप करतो. PMC बँकेचे पैसे त्याचा हिशोब तो द्यावाच लागणार. ओके, आमची काही हरकत हो. ठाकरे शैली हे पण आहे ना, महाकाली मंदिर विकणं ही पण ठाकरे शैलीच आहेत. आणि अनिल परबना काय उत्तर द्यायचं? ओ म्हाडाची जमीन खाऊन तिथे स्वतःचं कार्यालय मंत्री चालवतात, त्यांना काय उत्तर द्यायचं? ही ठाकरे शैली फक्त म्हणजे भाषा लिहिण्या बोलण्यासाठी नाही आहे, पैसे खाण्यासाठी पण ही ठाकरे शैली आहे.